श्री स्वामी समर्थ. आपल्या इथे प्रत्येक सणाच्या मागे काही ना काही कारण असतंच. जसं की वेळामुषा. ह्या दिवशी शेतामध्ये पांडवाची, लक्ष्मीची पूजा तर केली जाते. पण भरपूर थंडी पडलेली असते आणि आपण जे काही पदार्थ बनवतो ते असे असतात की जे आपल्या शरीराला ऊर्जा आणि ऊब देतील. तर आता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. आंबील बनवून घ्यायचं राहिलं होतं ते बनवून घेते. दह्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. रवीनं फेटून घेतलं. दही किंवा ताक आपल्या शरीराला बाधू नये म्हणून ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ शिजवून घातलं जातं. आणि हिरवं वाटण घातलं, चवीनुसार मीठ टाकून पाणी घालून छान असं आंबील बनवून घेतलं आणि ह्या बिंदगीमध्ये घालून तिची पूजा करून घेतली. बाकीचा सगळा स्वयंपाक डब्यामध्ये घातला आणि आम्ही निघालो शेताकडे. तर यायला उशीर झाला होता म्हणून पटापट आलो आणि मग छान अशी पांडवाची पूजा करून घेतली. तर हे आहे आमचं शेत. ह्या शेतामध्ये हरभरा पेरलेला आहे. तो उशिरा पेरल्यामुळे आणखीन उगवलेला नाही. त्याच्यानंतर आता जेवणे वगैरे झाले आणि आता इथे गप्पा सुरू आहेत आमच्या. तर श्री स्वामी समर्थ.